दरम्यान आता ठाकरे भाजपसोबत आले तर भविष्यातली अनेक दारं उघडली असं परिणय फुके म्हणाले। भाजप आमदार परिणय फुके यांचं चंद्रपुरातल्या निकालानंतर हे सूचक वक्तव्य समोर आलंय। काँग्रेससोबत जाऊन उपयोग नाही हे ठाकरे यांना कळलंय असं परिणय फुके म्हणतात। महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। चंद्रपुरामध्ये चक्क ठाकरे आणि भाजप एकत्र आल्यामुळे आता कारे दुरावा संपून पुन्हा एकदा मधुमिलनाच्या या अशा गाण्यावरती सगळे आता एकत्र यायला लागलेले आहेत का असा प्रश्न आहे। त्याचं कारण चक्क ठाकरेंना म्हणजे मुंबईमध्ये वरिष्ठ पातळीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्तक्षेपानंतर चंद्रपुरात भाजपचा महापौर बसलेला आहे आणि हे स्थानिक राजकारण नव्हे। जसं आपल्याला मगाशी सांगितलं गेलं त्यानुसार शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ पातळीला म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण सहकार्य आणि सहमतीनं चंद्रपुरात हा महापौर भाजपचा बसलेला आहे। उद्धव ठाकरे साहेबांनाही माहीत झालेलं आहे की काँग्रेससोबत जाऊन त्यांचा सत्यानाशच झालेला आहे। काँग्रेस ही विषकन्या आहे, जोही काँग्रेससोबत जाणार त्याचा सत्यानाशच होणार आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे साहेबांना आता कळून चुकली आहे, तेही भाजप। दरम्यान चंद्रपुरात ठाकरे सेनेनं भाजपला पाठिंबा दिला त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। चंद्रपूरमध्ये भाजपला उभाठाने सपोर्ट दिला याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही। उभाठाची गती किंवा स्थिती तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये झालेले जिल्हा परिषद पहा, नगरपालिका महानगरपालिका बघा, त्या ठिकाणी अत्यंत तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेलेला तो पक्ष झालेला आहे। आणि म्हणून आता ते जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांना